वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 30 जो आहे युनिट 6 मधला सर्कल तो आपण आज सॉल्व करणार आहे. त्याची एक्सरसाइज 30 आपण बघणार आहोत. तर पहिला बघा क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द डायमीटर ऑफ ए सर्क्युलर ग्राउंड हुज रेडियस इज 7.6 सेंटीमीटर. आता रेडियस जर 7.6 असेल तर डायमीटर काय असणार आहे, त्याच्या डबल असणार आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, 7.6 इंटू काय करायला लागेल, 2 करायला लागेल, किंवा 7.6 प्लस 7.6 केलं तरी चालणार. तुम्हाला जे इझी वाटतंय ते करा. इथे बघा काय येणार आहे, 2 6 जा 12, कॅरी ओव्हरला 1, 2 7 जा 14 प्लस 1 इज 15. सो काय आन्सर आला आहे 15.2. सो इथे 15.2ला मार्क करून घ्या, सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा काय विचारलं आहे. इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल विच सेगमेंट इज नॉट अ कॉर्ड. ह्या सगळ्या ज्या दिलेल्या आहेत लाईन्स, यातली कॉर्ड कुठली नाही आहे. तर कॉर्ड म्हणजे काय की सर्कलच्या दोन्ही बाजूला जी टच होते, जिथनं त्या दोन्ही बाजूला मिळून जी लाईन तयार होते 2 पॉईंट्सला मिळून, म्हणजे सर्कलचे कुठले 2 पॉईंट्स तुम्ही घ्या आणि त्याला जोडली जी लाईन तयार होते त्याला आपण कॉर्ड म्हणतो. मग आता ह्याच्यात बघा DE ही कॉर्ड आहे, AB कॉर्ड आहे, CB कॉर्ड आहे. मग OC काय आहे, OC हे सर्कलच्या 2 पॉईंट्सला जोडलेलं आहे का, नाही. हा मिड पॉईंट आहे सर्कलचा, सेंटर ऑफ द सर्कल आहे. सो OC ही कॉर्ड नाही आहे. ही काय आहे, रेडियस आहे. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. The length of the radius of a circle is 2.5 and the length of the chord is 3 cm. What is the length of the longest chord of the circle? The longest chord म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. तुमचा सर्कलचा लेसन जर झाला नसेल शिकून तर मी 5th स्टँडर्डला माझे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सर्कलचा लेसन शिकवला आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. तर लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे काय आहे, डायमीटर. लॉंगेस्ट कॉर्ड ही सर्कलची ही AB ही कॉर्ड आहे, त्यालाच आपण डायमीटर म्हणतो, तीच लॉंगेस्ट कॉर्ड आहे. ठीक आहे. जर मग रेडियस जर 2.5 असेल तर सर्कल त्याच्या डायमीटर त्याच्या डबल असणार आहे, म्हणजे किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. सो सेकंड ऑप्शनला मार्क करा. नेक्स्ट बघूयात. इफ द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल शेप गार्डन इज 88 मीटर अँड स्वरा टेक्स 5 राउंड्स ऑफ द गार्डन डेली, देन हाऊ मच डिस्टन्स डज शी कवर इन अ वीक. 88 मीटर म्हणजे हे सर्कमफरन्स आहे. सर्कमफरन्स म्हणजे काय, हा पूर्ण हे एक राऊंड इथे ई पासून जर समजा सुरू केलं राऊंड मारायला आणि पूर्ण एक कव्हर करून आल्यावर हे समजा 88 मीटर आहे, तर हा एक राऊंड 88 मीटरचा आहे. तर असे 5 राऊंड ती रोज मारते. ठीक आहे. तर मग पूर्ण किती किलोमीटर ती चालते हे विचारलं आपल्याला. सो आपल्याला काय करायला लागेल, पहिले 88ला आपला 5ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि आपल्याला ते कशात कन्वर्ट करायला लागेल मग, कारण खाली आन्सर बघा किलोमीटरमध्ये दिलेले आहेत. सो आपल्याला किलोमीटरमध्ये आन्सर काढायला लागेल. तर ते करून बघू आधी. चला मग आपल्याला काय करायला लागेल, आधी 88ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे, 5ने. सो 88ला आधी 5ने मल्टिप्लाय करू आपण. 88 × 5, कारण ती 5 राऊंड्स मारते डेली. ठीक आहे. सो 5 8 जा 40, कॅरी ओव्हरला 4, 5 8 जा 40 प्लस 4 इज 440. आता हे प्रश्न काय विचारलं, देन हाऊ मच डिस्टन्स डज शी कवर इन अ वीक. वीक म्हणजे किती, 7 डेज. मग ह्याला परत आपल्याला 7ने मल्टिप्लाय करायला लागेल, 440 × 7, आणि हे सगळं मीटरमध्ये येतं आहे बरं का, आपल्याला किलोमीटरमध्ये आन्सर काढायचं आहे. सो 7 0 जा 0, 7 4 जा 28, कॅरी ओव्हरला 2, 7 4 जा 28 प्लस 2 इज 30. मग आता हे काय आलेलं आहे, हे मीटरमध्ये आन्सर आलेलं आहे. आपल्याला काय करायचं, किलोमीटरमध्ये. म्हणजे मग किती येणार आहे किलोमीटरमध्ये, 3 किलोमीटर, 3.08 किलोमीटर, म्हणजे 3080 मीटर इज इक्वल टू किती येणार आहे, हे 3.08 किलोमीटर. ठीक आहे. सो आन्सर बघा कुठला आहे इथे, येस, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द डायमीटर ऑफ ए सर्कल विथ सेंटर B इज 6 सेंटीमीटर. इट इज द रेडियस ऑफ सर्कल विथ द सेंटर A. व्हॉट इज द लेंथ ऑफ सेगमेंट AB. म्हणजे हा B पासून जे हे सर्कल आहे ह्याचं डायमीटर 6 आहे, म्हणजे ह्याची रेडियस किती असणार आहे, 3. हा डायमीटर असणार आहे या आतल्या सर्कलचा, आणि या बाहेरच्या सर्कलचा डायमीटर कुठला असणार आहे, हा पूर्ण. पण याची रेडियस काय आहे, A आणि इथपर्यंत, म्हणजे AB, त्याच्यानंतर ABचा हाफ आणि त्याच्यानंतर पुढचा हाफ. ठीक आहे. प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ द सेगमेंट AB. ABची लेंथ काय आहे, म्हणजे ही जर 3 असेल तर ही पण काय असणार आहे, 3 सेंटीमीटर. सो फर्स्ट आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑल द डायमीटर्स इन अ सर्कल कॉर्ड. कशात कुठनं जातो सर्कल, सगळे डायमीटर कुठनं जातात, मधनं, सेंटरमधनं जातात. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. द डायमीटर ऑफ ए सर्कल इज ट्वाइस इट्स रेडियस, हे तर बरोबर आहे. द डायमीटर ऑफ ए सर्कल इज लार्जेस्ट कॉर्ड, हे पण बरोबर आहे. द रेडियस ऑफ ए सर्कल इज हाफ ऑफ द डायमीटर, हे पण बरोबर आहे. वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन डायमीटर ऑफ ए सर्कल.
असं हे बरोबर आहे का नाही हे रॉंग आहे, म्हणजे फोर्थ ऑप्शन. आपण हवे तितके डायमीटर आपण एका सर्कलमध्ये काढू शकतो. नेक्स्ट बघूया. इन द फिगर विच ग्रुप ऑफ पॉईंट्स आर इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. इंटिरियर म्हणजे आत सर्कलच्या आतमध्ये किती किती पॉईंट आहेत. सो पी, व्ही, ओ आणि एस. हे बघा थर्ड ऑप्शन हा बरोबर आहे. आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेर, इंटिरियर म्हणजे आतमध्ये. आणि ऑन द सर्कल म्हणजे हे सर्कल RTU हे काय आहेत, ऑन द सर्कल आहेत. ठीक आहे. पुढचं बघूयात. हाऊ मेनी सेगमेंट्स कॅन बी ड्रॉन बाय जॉईनिंग द पॉईंट्स गिवन ऑन द सर्कल. म्हणजे आता ह्याच्यात विचारलं आहे की हे जे पॉईंट दिलेले आहे ह्याच्यातनं आपण किती कॉर्ड्स काढू शकतो या, तर ते बघूयात आपण. आता पहिले आपण ए आणि ई जोडूयात. ही एक झाली, AB 2 झाली, BC 2 झाली, म्हणजे 2 3 4 4 झाली, DE 5 झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी AD पण जोडू शकते, त्याच्यानंतर मी AC पण जोडू शकते. बरोबर. ए वरनं मी ईला जोडलं, डीला जोडलं, सीला जोडलं आणि बीला ऑलरेडी जोडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बी वरनं मी एला ऑलरेडी जोडलेलं आहे, मग मी बी वरनं सीला पण जोडलं आहे, मग मी बी वरनं डीला पण जोडू शकते आणि बी वरनं मी ईला पण जोडू शकते. बरोबर. त्याच्यानंतर आता झाले का सगळे. आता ई वरनं सगळ्याला जोडले गेलेत का. आता बघा ए पासून आपण ह्या चारही पॉईंटला जोडले, त्या सगळ्या कॉर्ड झाल्या. बी वरनं मी चारही पॉईंटला जोडलं आहे, त्या कॉर्ड झाल्या. सी वरनं सगळ्या पॉईंटला जोडलं आहे का. येस. सी वरनं बीला झालेलं आहे, सी वरनं एला झालेलं आहे, सी वरनं डीला, हां सी वरनं ईला राहिलं आहे. सो सी वरनं ईला ही एक कॉर्ड झाली. मग डी वरनं किती झालेत बघा. डी वरनं सीला झालं आहे, बीला झालं आहे, एला झालं आहे आणि ईला झालं आहे. आणि ई वरनं पण सगळ्या. आता हे कॉर्ड्स आपण मोजूयात किती आहेत. हे 1 2 3. पहिले बघा ए पासून ईपर्यंत म्हणजे 1 2 3 4. ठीक आहे. त्याच्यानंतर बी पासून 5 6 7. त्याच्यानंतर सी पासून गेले आहे ते 8 9 आणि ही डी पासून ही एक राहिली होती ती 10. म्हणजे हे 10 कॉर्ड्स आहेत. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. किंवा तुम्ही या फॉर्म्युलाप्रमाणे पण करू शकता. इथे फॉर्म्युला हिंट दिलेली आहे बघा. हे असं करू शकता किंवा n अँड n-1. आता इथे n काय आहे मग, द नंबर ऑफ पॉईंट्स ऑन द सर्कल. ठीक आहे. 1 2 3 4 5 5 पॉईंट्स आहेत. सो 5 1/2. ठीक आहे. असं जर केलं तर 5 इंटू किती येणार आहे. 5 - 1 इज 4. 5 इंटू 4/2 म्हणजे इज इक्वल टू 20/2 म्हणजेच काय आहे 10. सो आपला आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट बघूयात. अ वायर ऑफ लेंथ 8.8 सेंटीमीटर इज बेंट इन टू अ सर्कल. व्हॉट इज द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. सेम एक लॉंग वायर घेतली 8.8 सेंटीमीटरची आणि ती पूर्ण वाकवून त्याचं सर्कल तयार केलं. त्याचं सर्कमफरन्स बदलणार आहे का मग नाही, सेम राहणार आहे 8.8 सेंटीमीटर. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. लास्ट बघूयात. गौरी, हमीदा, मेरी, ईश्वरी आर फ्रेंड्स. दे आर स्टँडिंग इन अ सर्क्युलर मॅनर. दे कॅन शेक हँड्स विथ ईच अदर ओनली वन्स. हाऊ मेनी टाइम्स विल द हँड बी शेकन. म्हणजे आता ह्याच आपण आता समजा इथे घेऊयात. ह्या चौघी अशा थांबल्यात सर्कलमध्ये. ह्या म्हणजे असं आपण सर्कल म्हणूयात. या चौघी अशा थांबल्यात. प्रत्येकीने दे कॅन शेक हँड्स विथ ईच अदर ओनली वन्स. म्हणजे ह्या प्रत्येकजणी एक एकदा हँडशेक करू शकतात एकमेकांची. मग हाऊ मेनी टाइम्स विल द हँड बी शेकन. किती वेळा शेक हँड झालेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता आपण हे आता सर्कलमध्ये चौघीजणी थांबल्या तर आपण ते कसं करू शकतो. हे समजा या चौघीजणी इथे थांबल्यात तर हे असं मिळून चौघींचं एक सर्कल झालं आहे. ठीक आहे. तर आता हा नंबर पहिले घेऊ. समजा ही गौरीचा इथे जी घेऊयात आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे हमीदा, मेरी आणि ईश्वरी. तर आता पहिले आपण स्टार्ट गौरीपासून करूयात. गौरीने सगळ्यांशी शेक हँड केलं एक एकदा. म्हणजे हिचं किती झालं एकदा, हिच्याबरोबर 2 आणि हिच्या ईश्वरीबरोबर 3 म्हणजे 3दा हँडशेक झालं. मग आता गौरीचं सगळ्यांबरोबर झालं आहे. आता हे हमीदाचं गौरीबरोबर तर एकदा झालं आहे. मग एकदा मेरी आणि ईश्वरीबरोबर म्हणजे किती झालं 2 वेळा झालं. त्याच्यानंतर ईश्वरीचं आता हमीदाबरोबर झालं आहे, गौरीबरोबर झालं आहे, मेरीबरोबर राहिलं आहे. मग तिचं किती झालं +1 झालं. ठीक आहे. आणि आता मेरीचं सगळ्यांबरोबरच झालं आहे म्हणजे एकदा हिच्याबरोबर. मग हे किती झालं 3 + 2 इज 5, 5 + 1 इज 6. सो 6 टाइम्स हँडशेक होईल सगळ्यांचा जर फक्त एक एकदा सगळ्यांनी हँडशेक केला तर. ठीक आहे. इथे आपला सर्कल हा लेसन संपलेला आहे. पुढचा लेसनचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.